हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण DSA कंप्लीट कोर्स हा चालू केलेला आहे. याच्यामध्ये सेक्शन नंबर 2 जो आहे ॲरेज आपण तो चालू केलेला आहे. तर ॲरेजमध्ये आपण आजचा 5वा पॉईंट आहे वन डायरेक्शनल ॲरे. हा कन्सेप्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक्स येतात किंवा काय काय डाऊट्स आहेत सगळे सॉल्व करणार आहोत आपण. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना DSA शिकायचं असेल किंवा ॲरेज शिकायचं असेल. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजेच काय की वन डायरेक्शनल ॲरे याची डेफिनेशन काय आहे. तर काय आहे वन डायरेक्शनल ॲरे? हा काय आहे? वन डायरेक्शनल ॲरे इज अ सिम्पलेस्ट टाईप ऑफ ॲरे. तर ॲरेचा हा एक सिम्पलेस्ट टाईप आहे, सिम्पल टाईप आहे, ज्याच्यामध्ये काय करतो हा स्टोअर्स मल्टिपल एलिमेंट्स इन अ सिंगल लाईन ऑर अ सिंगल रो. तर सिंगल लाईन किंवा सिंगल रोमध्ये हा काय करतो, तुमचे जे एलिमेंट्स असतील ते स्टोअर करत असतो मल्टिपल एलिमेंट्स. इच एलिमेंट इज स्टोअर आफ्टर वन अनदर अँड एव्हरी एलिमेंट हॅज इट्स ओन इंडेक्स. तर हा काय करतो, प्रत्येक एलिमेंट जो असतो तुमचा तो एकानंतर एक तिथे स्टोअर करत असतो. एक एलिमेंट, त्यानंतर दुसरा, त्यानंतर तिसरा, त्यानंतर चौथा. तर असे एकानंतर एक एलिमेंट हा स्टोअर करत असतो आणि प्रत्येक एलिमेंटला काय असतं, त्यांचा इंडेक्स असतो. तर यालाच आपण वन डायरेक्शनल ॲरे असं बोलत असतो. तर 1D ॲरे युजेस ओनली वन इंडेक्स टू ॲक्सेस इट्स एलिमेंट्स. तर आपण फक्त इथे एक एलिमेंट, एक इंडेक्सचा यूज करून एलिमेंट्सला इथं काय करत असतो, ॲक्सेस करत असतो. ते कसं करतो पुढे डिटेलमध्ये आपण बघूयात. वन बाय वन सगळे कन्सेप्ट तुमचे क्लिअर करूयात. तर याच्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजेच व्हाय इज इट कॉल्ड वन डायरेक्शनल ॲरे. तर याला वन डायरेक्शनल का बोलतो आपण, तर इट इज कॉल्ड वन डायरेक्शनल बिकॉज द डेटा इज स्टोअर इन ओनली वन डायरेक्शन. तर तुमचा जो पण डेटा असतो ॲरेमध्ये स्टोअर करण्याचा, तो फक्त एका डायरेक्शनमध्ये आपण काय करतो, स्टोअर करत असतो. म्हणून याला काय बोलतात, वन डायरेक्शनल ॲरे असं बोलतात. लाईक अ स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईनसारखं तो काय करतो, तुमच्या एकाच लाईनमध्ये काय करतो, तुमचा डेटा हा स्टोअर करत असतो. देअर आर नो रोज अँड कॉलम्स. याच्यामध्ये कोणतेही रोज किंवा कॉलम्सचा यूज नाही करत आपण. याच्यामध्ये कोणतेही रोज किंवा कॉलम्स नसतात. द एलिमेंट्स आर अरेंज इन वन आफ्टर अनादर. तर एकानंतर एक एलिमेंट्स याच्यात स्टोअर केलेले असतात तुमचे. तर एक्झाम्पलमध्ये इथे तुम्ही बघू शकता की सगळ्यात पहिले आपण 10 स्टोअर केला, त्यानंतर 20, त्यानंतर 30, त्यानंतर 40. तर असे वन बाय वन आपण काय करतो, स्टोअर करत असतो एक एक एलिमेंट. धिस इज अ वन डायरेक्शनल ॲरे बिकॉज ऑल एलिमेंट्स आर इन अ सिंगल रो. तर इथे सगळे जे तुमचे एलिमेंट्स आहेत हे फक्त सिंगल रोमध्ये येतात, म्हणून याला आपण वन डायरेक्शनल ॲरे असं बोलतो. तर हा कन्सेप्ट क्लिअर झाला. याच्यानंतर काय बघायचं आहे आपल्याला, याच्यानंतर आहे स्ट्रक्चर ऑफ वन डायरेक्शनल ॲरे. तर स्ट्रक्चर काय आहे याचं, की सिम्पल सिंटॅक्स आहे याचा. सगळ्यात पहिले आपण काय करणार, ॲरेचं नेम आणि ॲरेला डिक्लेअर करणार इथे. तर ॲरेचं नेम आपण ARR दिलेलं आहे, त्यानंतर इजिकल्स टू देणार आपण. त्यानंतर काय करणार, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तुमचे जितके पण एलिमेंट्स असतील ते सेम टाईपचे आपण एलिमेंट्स इथे स्टोअर करणार. जसं की इथे केलेलं आहे आपण 10, 20, 30 आणि 40. तर हे सगळे एलिमेंट्स आपण कॉम्याने सेपरेट केलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे वन डायरेक्शनल ॲरेचं स्ट्रक्चर राहतं ते आपण एकाच लाईनमध्ये इथे डिक्लेअर करतो, बरोबर. आता तुमचे जे एलिमेंट्स असतात ॲरेमधले ते आपण कसे ॲक्सेस करतो, तर इंडेक्सचा यूज करून आपण काय करत असतो, एलिमेंट्सला ॲक्सेस करत असतो तुमच्या सगळ्या. तर याचा सिंटॅक्स काय आहे, तर ॲरे नेम असते पहिले आणि त्यानंतर आपण इंडेक्सची व्हॅल्यू इथे देत असतो. कोणत्या इंडेक्सचा तुम्हाला तिथे एलिमेंट पाहिजे तो इंडेक्स तिथे देत असतो. एक्झाम्पल थ्रू तुम्हाला कळेल की कसं होतं हे ॲक्च्युअली. तर इथे सगळ्यात पहिले आपण एक्झाम्पलमध्ये काय केलेलं आहे, सगळ्यात पहिले इथे ॲरे आपण डिक्लेअर केला आहे आणि त्याच्यामध्ये काही व्हॅल्यू स्टोअर केलेले आहे 10, 20, 30 आणि 40. तर याच्यामधून जर आपल्याला 10ला इथं आउटपुटमध्ये प्रिंट करायचं जर असेल, ॲक्सेस करायचं असेल, तर आपण काय करणार, प्रिंट करणार, त्यानंतर ॲरे नेम देणार इथे,
जसं सिंटॅक्समध्ये आपण बघितलं ॲरे नेम जे पण असेल ते इथे देणार आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय करणार इंडेक्स देणार त्याचा. आता 10 जर प्रिंट करायचं असेल तर 10चा इंडेक्स काय आहे 0 आहे. तर 0 पासून इंडेक्सिंग चालू होती तुमची पायथॉनमध्ये, तर 0 आपण देणार आणि तो आउटपुटमध्ये आपल्याला 10 प्रिंट करून देणार. तसंच तुम्हाला जर 30 प्रिंट करायचं असेल तर त्याची पोझिशन काय आहे, त्याचा इंडेक्स काय आहे 2 आहे. तर 2 आपण इथे प्रिंटमध्ये देणार प्रिंट स्टेटमेंटमध्ये आणि तो काय करणार 2च्या इंडेक्सवरती जो पण असेल तो एलिमेंट आपल्याला प्रिंट करून देणार, जसं की 30 आहे. तर अशा प्रकारे एलिमेंट्स हे ॲक्सेस केले जातात तुमच्या ॲरेमधून पायथॉनमध्ये. त्यानंतर पायथॉनचा प्रोग्राम आहे, तर कसा प्रोग्राम वर्क होतो त्याच्याबद्दल पण आपण बघूयात. तर कसा वन डायरेक्शनल ॲरे तुम्ही क्रिएट करता इथे, तर सगळ्यात पहिले आपण ॲरे नेम देतो, त्यानंतर ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण सगळ्या व्हॅल्यूज इथे स्टोअर करतो आणि कॉमाने त्या सेपरेट केलेल्या असतात. तर इथे 4 व्हॅल्यूज आपण स्टोअर केलेल्या आहेत. आता या ॲरेला जर प्रिंट करायचं असेल आपल्याला तर सिम्पल आपण प्रिंट स्टेटमेंट देणार, त्यामध्ये काय करणार ॲरेचं जे पण नाव असेल ते इथे आपण देणार. तर तो काय करेल पूर्ण ॲरे तुमचा असा प्रिंट करून देईल. आणि त्याआधी आपण इथे स्ट्रिंगमध्ये काय प्रिंट करत आहोत ॲरे. तर इथे सगळ्यात पहिले ते ॲरेचं नेम प्रिंट होईल आणि त्याच्यानंतर तुमचा पूर्ण ॲरे इथे प्रिंट होईल. त्यानंतर जर तुम्हाला 0 इंडेक्सवरतीचा एलिमेंट जर तुम्हाला प्रिंट करायचा असेल तर आपण काय करणार प्रिंट फर्स्ट एलिमेंट आणि ॲरे नेम इथे देणार आणि त्याच्यातला जो इंडेक्स असेल त्याचा तो इंडेक्स इथे देणार. तर मग ही लाईन आपल्याला काय प्रिंट करून देईल 10, कारण 10 हे 0 इंडेक्सला येतो आपला. त्यानंतर तसंच याच्यामध्ये काय होणार प्रिंट थर्ड एलिमेंट. आता थर्ड एलिमेंट आपल्याला प्रिंट करायचा आहे तर आपण काय केलेलं आहे इथं इंडेक्स काय दिलेला आहे 2 दिलेला आहे. तर तो काय करणार थर्ड एलिमेंट आपल्याला प्रिंट करून देणार जो की 30 आहे. तर 30 तो आपल्याला आउटपुटमध्ये देणार. तर हे जर तुम्हाला रन करायचं असलं तर तुम्ही काय करणार सिम्पली याला कॉपी करणार. सिम्पली याला काय करणार प्रोग्रामला तुमच्या कॉपी करणार. त्यानंतर जाणार VS कोडमध्ये. तर VS कोडमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे एक न्यू फाईल क्रिएट करून घ्यायची आहे. तर इथे आपण नाव देणार 1.py ने ही फाईल तुम्हाला सेव्ह करून घ्यायची आहे. तर सेव्ह करायची आहे इथे तुम्हाला. सेव्ह केल्यानंतर इथे काय करायचं आहे तुम्हाला त्या फाईलमध्ये तुमचा जो कोड असेल तो कोड तुम्हाला इथे टाकायचा आहे. तर कोड इथे तुम्ही टाकला आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी लाईन आहे ती आहे तुमची कमेंट जी की हॅशने आपण देतो. त्यानंतर दुसरी जी लाईन आहे ती ॲरे आपण डिक्लेअर केला आहे आणि त्याच्यामध्ये 4 व्हॅल्यूज इथे आपण स्टोअर केलेले आहेत. त्यानंतर तिसरं जे स्टेटमेंट आहे ते प्रिंटचं दिलेलं आहे जे काय करेल पूर्ण ॲरे तुम्हाला प्रिंट करून देईल. त्यानंतर तिसरी जी लाईन आहे ही लाईन यामध्ये काय केलेलं आहे इंडेक्स 0 वरतीचा जो पण एलिमेंट असेल तो आपल्याला प्रिंट करून देईल. आणि सगळ्यात लास्टची जी लाईन आहे तो काय करेल थर्ड नंबरचा जो की 30 आहे तो आपल्याला प्रिंट करून देईल. तर हे तुम्हाला सेव्ह करायचं आहे. त्यानंतर इकडे जाऊन काय करायचं आहे प्रोग्रामला रन करायचा आहे. तर प्रोग्रामला रन केल्यानंतर तुम्हाला टर्मिनलमध्ये त्याचा आउटपुट दिसेल जो की इथे आलेला आहे. तर ॲरे तुमचा पूर्ण प्रिंट झालेला आहे. त्यानंतर फर्स्ट नंबर तुमचा इथे 10 आलेला आहे आणि सेकंड जो आहे तो आहे थर्ड एलिमेंट आपला 30 इथे प्रिंट झालेला आहे. तर अशा प्रकारे हे काय करतं वर्क करतं तुमचं ॲरे. तर हे तुम्ही रन करून बघू शकता तुमच्या VS कोडमध्ये. पायथॉनमध्ये आपण करत आहोत सगळं. तर हे झाल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथे परत आपल्या टॉपिकवरती यायचं आहे. टॉपिकवरती आल्यानंतर काय आहे प्रोग्राम झाला आता आपला. प्रोग्राम नंतर काय आहे ॲप्लिकेशन्स. तर याचे ॲप्लिकेशन्स काय काय आहेत तुमच्या वन डायरेक्शनल ॲरेचे. तर सगळ्यात पहिले स्टोअरिंग स्टुडंट मार्क्स तुम्ही याच्यामध्ये स्टोअर करू शकता एकाच लाईनमध्ये. त्यानंतर एम्प्लॉईजची सॅलरी राहते ती पण तुम्ही इथे स्टोअर करत असता. त्यानंतर प्रोडक्टचे प्राइसेस राहतात ते तुम्ही इथे स्टोअर करू शकता. रोल नंबर टेम्परेचर किंवा डेलीचे सेल्स जे राहतात कंपनीचे किंवा तुमच्या जे पण याचे असतील तर स्टोअरचे वगैरे तर ते तुम्ही इथे स्टोअर करू शकता वन डायरेक्शनल ॲरेमध्ये. यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत तुमच्या 1D ॲरेचे तर इथे बघू शकता तुम्ही स्टोअर्स एलिमेंट इन अ
सिंगल रो, तर सिंगल रोमध्ये आपण एलिमेंट्स इथे स्टोअर करू शकतो. युजेस ओनली वन इंडेक्स, तर फक्त एका इंडेक्सचा आपण इथे काय करत असतो, एलिमेंट तिथे स्टोअर करत असतो किंवा ॲक्सेस करत असतो इंडेक्सनं. त्यानंतर इझी टू क्रिएट अँड अंडरस्टँड, तर ॲरे हा क्रिएट करायला खूप इझी आहे आणि अंडरस्टँड करायला पण खूप इझी आहे. एलिमेंट्स आर स्टोअर इन अ सिक्वेन्शियल ऑर्डर, तर सिक्वेन्सनुसार आपण एलिमेंटला इथं स्टोअर करत असतो तुमच्या ॲरेमध्ये. सुटेबल फॉर स्टोअरिंग सिमिलर टाईप्स ऑफ डेटा, तर याच्यामध्ये सिमिलर टाईपचा आपण डेटा इथे स्टोअर करत असतो, तर ते एकदम प्रॉपर वर्क होतं तिथं. तर हे सगळे कॅरेक्टरिस्टिक आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे वन डायरेक्शनल ॲरेचे. त्यानंतर येतात ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. तर ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत, तर इझी टू अंडरस्टँड आहे, सगळ्यात इझी आहे अंडरस्टँड करण्यासाठी. इझी टू क्रिएट करण्यासाठी पण इझी आहे. फास्ट एलिमेंट ॲक्सेस युजिंग इंडेक्स, इंडेक्सचा यूज करून आपण काय करू शकतो, एलिमेंट्सला फास्ट ॲक्सेस करू शकतो. लेस कॉम्प्लेक्स दॅन 2D अँड 3D, तर दुसरे जे डायरेक्शनल ॲरेज आहे तुमचे 2D 3D याच्यापेक्षा हा कमी कॉम्प्लेक्स आहे, कारण याच्यामध्ये फक्त आपण सिंगल रोचा इथे यूज करतो, सिंगल लाईनचा यूज करतो. आयडियल फॉर बिगिनर्स, तर बिगिनर्ससाठी शिकण्यासाठी खूप इझी जातं. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, तर कॅन नॉट रिप्रेझेंट रोज अँड कॉलम्स, तर रोज अँड कॉलम्स याच्यामध्ये रिप्रेझेंट नाही करत आपण. त्यानंतर सुटेबल फॉर टेबल्स लाईक डेटा, नॉट सुटेबल फॉर टेबल लाईक डेटा, टेबल लाईक डेटासाठी हा सुटेबल नाही आहे. लिमिटेड फॉर कॉम्प्लेक्स डेटा स्ट्रक्चर्स, तर कॉम्प्लेक्स डेटा स्ट्रक्चर्स जे राहतात त्याच्यासाठी हा लिमिटेड नाही आहे. तर हे सगळे याचे डिसॲडव्हान्टेजेस येतात. तर अशा प्रकारे आपण वन डायरेक्शनल ॲरेचा कन्सेप्ट पूर्ण क्लिअर केलेला आहे. तसंच आपण 2D आणि 3D ॲरेचं पण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओजमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. त्यानंतर तुम्हाला जर काही अपडेट्स वगैरे पाहिजेत असतील तर तुम्ही खाली जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला ग्रुप आहे, तिथे तुम्हाला सिरीजचं पूर्ण अपडेट वगैरे तिथे मिळत राहील, तर तो जॉईन करून घ्या. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि शिकूयात नवा कन्सेप्ट. तर धन्यवाद मित्रांनो.